कमाल आहे हा बायको. म्हणजे तू आज इथे या खोलीत माझ्यासोबत राहायला तयार झालीस. नशीबच म्हणायचं आज माझं. मला मालविका मॅमनी हाताला धरून आणलंय म्हणून इथे आली. मला तिथे शकू मावशींसमोर नकार द्यायचा नव्हता म्हणून नाईलाजानी आली. नाईलाजानं का असे ना, पण आपल्यात एक नातं तरी असेल. नाही, आपल्यात कोणतंही नातं असूच शकत नाही असं मी तुम्हाला या आधीही सांगितलंय फार स्पष्टपणे. आपल्यात या नसलेल्या नात्याचा कोणाला त्रास होऊ नये, मनस्ताप होऊ नये म्हणून मी इथे आलीये. तुम्ही म्हणालात तसंच नाईलाजानी. मला माझ्यामुळे अजून कोणालाही त्रास होऊ द्यायचा नाहीये, कळलं? मस्त करतेस नाही तू बायको. म्हणजे इतर कोणाला त्रास होऊ नये म्हणून किती त्रास करून घेते तू स्वतःला. मूर्ख बाई. आता स्वतः खाली झोपणार पण आपला हट्ट सोडणार नाही. झोप झोप, सकाळी कंबर धरली की कळेल. आपण एका खोलीत राहूनही आपल्यात अंतर असू शकतं. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतेय ते? हा हो हो हो, माझी काही हरकत नाही. तू दमली असशील ना. झोप झोप. गुड नाईट. तुम्ही उठल्याशिवाय मी कसं झोपणार? नाही, मला अजून वेळ. मी झोपेन नंतर थोड्या वेळाने. हे अंथरूण तुमच्यासाठी घातलंय मी. तुम्ही आजपासून खाली झोपणार. काय? मी खाली झोपायचं? एक मिनिट. हे बघ, या खोलीत तुझ्या आधी मी राहायला आलोय, तू नंतर आलीस. हा, ते जे काही अंतर बिंतर ही आहे ना तुझी आयडिया, माझी नाही. त्यामुळे मी नाही खाली झोपणार, तू झोपायचं. झोपतो मी खाली. झोपतो मी खाली. झोपतो. डेंजर बाई आहे ही. हिचा काय भरोसा. आता ही खोलीत पण राहणार, बॉसिंग पण करणार. आता काय आली या भुगासी. असावे सादर घेऊन चादर, झोपी जावे. अरे एक गोष्ट राहिली. नाही, तुझं काम चालू दे. सुमित. हो मॅम. हे बघ, माझ्या खोलीत जायचं. देवापाशी ओवाळणीचं ताट तयार करून ठेवलंय. हा, ते घेऊन इथे आणून ठेवायचं. हा, रॉकी दादांना सांग त्यांचा प्रोटीन शेक तयार आहे. हो मॅम. अरे मम्मी जी. अरे उसळ की खुशबू तो एकदम बढ़िया आ रही है मम्मी जी. ओमला आवडते रे मटकीची उसळ फार, म्हणून करते. आज तो सब ओम भाई का फेवरेट बनने वाला है. हाँ? मग असणार नाही का? माझा लाडका लेक जेवायला येतोय, सगळं त्याच्या आवडीचं असणार नाही? मैं देखता हूँ क्या क्या बना है. गुलाब जाम, आलू भजिया. अरे मम्मी जी आलू, एक लो आलू वडी. ए रॉकी, ठेव. अजिबात खायचं नाही, नंतर देणार आहे जेवताना. तू प्रोटीन शेक घे तुझा. जाता हूँ. गुड मॉर्निंग रॉकी दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मावशी. गुड मॉर्निंग. आहा, काय घमघमाट सुटलाय मटकीच्या उसळीचा. वा, मस्त. स्वीटू, थँक्यू.
म्हणजे तू हो म्हणालीस म्हणून मी ओमला घरी बोलवू शकतेय. म्हणजे मला खूप आठवण येत होती ग त्याची. जगामध्ये ना अपत्य प्रेम हे सगळ्यात श्रेष्ठ प्रेम आहे. म्हणजे आपल्या अपत्याला आपल्या हातचं खाऊ घालणं, याहून मोठा आनंद नाही आहे कुठला. मला सारखं वाटत होतं की माझ्या हातचं आणि त्याच्या आवडीचं खाऊ घालावं. तू हो म्हणालीस ना म्हणून मी बोलवू शकले. थँक्यू सो मच. काय बोलताय मावशी हे तुम्ही? हे त्याचंच घर आहे. मी त्याला इथे बोलवणारी न बोलवणारी कोणीच नाहीये. आणि थँक्यू काय म्हणताय तुम्ही? तुमचा आनंद माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. तुम्ही खुश आहात ना, बस माझ्यासाठी हेच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि बघू केवढा घाट घातलाय तुम्ही मावशी. मस्त. मी काय मदत करू आता ते सांगा. चला. स्वीटू, तू ना तू पुरणपोळी बना ना. मम्मी जी ने तैयारी करके रखी होगी ना. नाही म्हणजे मला तुझ्या हातची पुरणपोळी आवडते ना, म्हणून म्हणालो मी. तुझी हरकत नसेल तर बनवशील ना? नाही, माझी काहीच हरकत नाहीये. मी करते. मॉम काय ग? बघ तू इथेस, तू चल लवकर. अगं ओम आला सुद्धा. काय मग आला तो? अगं एक मिनिट थांब. मला ओवाळणीचं ताट घेऊ दे मला. घे लवकर चल. आज ओम भाई और स्वीटू एक ही घर में होंगे. ओम भाई स्वीटू के हाथ की बनाई पुरनपोली खाएंगे. इसी बहाने एक दूसरे का मन में झांक ले तो दोनों को पता चल जाएगा कि आज भी दोनों एक दूसरे से बहुत प्यार करते हैं. असं वाटतंय की मी माझ्या घराच्या आनंदाचं औक्षण करते. आई, या सगळ्याची काय गरज आहे? पण गरज तुला नसेल, मला आहे. अरे करू दे तिला काय करायचं ते. आता कसं घर भरल्यासारखं वाटतंय. ये. थांब, नमस्कार करतो. अरे असं उभऱ्यात करतात का? ये. कैसे हो? ओम, ये ना, बस ना, बस. थांब, नाहीतर भूक लागली असेल तर डायनिंगलाच बसतो का लगेच? आई, तुझा आवडीचा ज्यूस केलाय मी. हा अरे मी तुला पाणी सुद्धा विचारलं नाही. अरे पाणी दे ना. आई तू घे पाणी, घे आणि बसून पी. हा पितो. हे बघ, मी पहिल्यांदा नाही येते ना या घरात. खूप दिवसांनी येतोयस ना, म्हणून. बरं बस. कुठेही बस, तुझंच घर आहे ना. आप ना बैठिए. मम्मी जी कैसे बल्ले बल्ले करना रहेगा. माझं लाडका आलाय ना बेटाजी. थांब ज्यूस
ए ज्यूस आणतोयस ना? अगं हा हे घे ओम. आई हे ना पी पी. मॉम काय रे, जॉब आवडतोय का तुझा? हो प्रवासाची दगदग होते का रे? नाही होत. खोटं बोलू नको. लोकलनी प्रवास करतोयस तू. लोकल ताई हे बघ आई, आपल्याला असं वाटतं की लोकलनी प्रवास करणं म्हणजे फार अवघड आहे, असं काही नसतं. एकदा सवय झाली ना की एकदम सिंपल असतं. लोकलमध्ये चढणं फार अवघड असतं असं आपल्याला वाटतं, पण तसंही काही नसतं. जस्ट गो विथ द फ्लो अँड यू विल बी फाईन. काय ग? स्वीटू, अरे स्वीटू अवकाश. काय झालं? अरे अगं भाजलं तिला. अगं तू असं कसं भाजलं तुला? हा, आणि तू अशी का उभी आहेस? एक काम कर तू उभी नको राहूस. पाणी पाण्याखाली धर, पाण्याखाली धर. पाण्याखाली का नाही धरलंस? पाण्याखाली धर ना. बरं वाटेल. आधीच पाण्याखाली धरायचं ना. इतका वेळ का थांबलीस? आता फोड येणार त्याच्यावर. मला झटका लागला आणि तू मलाच काय ओरडतो? अगं तू लक्ष देऊन काम कर ना मग. माझं लक्ष होतं, मी फक्त पोळी उलटायला गेले. पोळी हाताने का पोळी उलटलीस? उलटण्याने उलटायची नाही, इथे ठेवलंय ते. हो पण नाही तेवढं राहिलं, मी पटकन. शांत हो. हॅलो मॅम. काय जा. कोण? ओम आणि जा. बायको काय झालं तुला? लागलं का काय तुला? काय झालं? भाजलं काय? मला वाटलं लागलं. बघू कुठे भाजलंय, कुठल्या हाताला? अरे बापरे. अरे बापरे, केवढं भाजलंय तुला हे? अरे देवा, ही पोळी पण करपली. नाही ठीक आहे करपली तर काही हरकत नाहीये. एवढ्या पोळ्या पुऱ्या आहेत, आपण चला वाढायला घेऊया. चला चल ये ओम चल. पाणी मी बघतो किती भाजलंय ग. जरा लक्ष देऊन काम करायचं होतंस ना. मॉमनी स्वतःच्या हाताने खास तुझ्यासाठी बनवलंय सगळं. मग सगळं खायचंयस तू. तुझ्या आवडीचं केलंय. मटकीची उसळ केलीये बघ, आणि भेंडीची भाजी आहे. अरे वा. काकडीची कोशिंबीर पण केली आहे. तू किती काय काय केलंयस. का नाही करणार? भाजी. अगं तू कशाला? अरे बापरे, क्या बात है. स्वीटू तू बसते जेवायला? नाही, मी नंतर बसते मावशी.
अरे ओम भाई, आज तो दिवाली से भी बड़ा त्योहार है हमारे लिए, है ना मम्मी जी? मग बघ, पहिला घास. कशी झाली? आई, मला मला वाटलं नव्हतं की मी कधी असं तुझ्या हातचं खाईन. मी मी जेव्हा विचार करायचो ना मनात की आई कधी मला माफ करेल का, तेव्हा मला त्याचं उत्तर माहिती नसायचं आणि मी तो विचार इग्नोर करायचो, झटकून टाकायचो. माझा अपराधच असा होता की आता तो विषय संपलाय. आज तू घरी आलायस ना, माझ्या हातचं तुझ्या आवडीचं तुला खायचंय, बस. काही बोलू नकोस. हं? घे. अरे ओम भाई, आपके लिए इतने प्यार से खाना बनाया ना आज, इसलिए खाना एकदम बढ़िया हो गया. मम्मी जी, मस्त. हा हो मॅम, खरंच खूप छान झालंय सगळं. अरे तू घेतलं कुठे आहेस? नाही म्हणजे बघूनच दिसतंय ना किती छान झालं असेल सगळं. अरे एक मिनिट थांब, मी पुरणपोळी द्यायला विसरले तुला. ठीक आहे ठीक आहे, हा मी तूप देते. हा ए मॉम, हा जळलेली पुरणपोळी काय वाढली आणि ती ठेवली कोणी मुळात या पोळ्यांबरोबर? अय्या, थांब थांब, मी दुसरी देते. इट्स हा. ओके, इट्स ओके. अरे मी खातोय. अरे खूप करपली आहे ती पोळी. करपली मॉम. ताई, हे बघ, पानात वाढलेलं काही टाकायचं नाही, असे संस्कार आहेत आपल्यावर. वा, वा ओम सर, करपलेली पोळी तुम्ही खाताय, पण त्रास मात्र तुमच्या बहिणीला आणि माझ्या बायकोला होतोय. मला मात्र मजा येते. खा, करपलेली पोळी खा.